काल मी तुमच्यासोबत वरणबट्टीची रेसिपी शेअर केली होती. त्याच्यासोबत आम्ही नेहमी घोटलेल्या वांग्याची भाजी खातो. ती रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करते. खूप इझी रेसिपी आहे पण खूप चविष्ट आहे. तर काय करायचे ना, अगोदर तुम्हाला वांगे घ्यायचे आणि ते बारीक बारीक कापून घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला एक ठेचा तयार करायचा आहे, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीरचा, आणि तो ठेचाला एकदम बारीक बारीक कुटायचा आहे. तुम्हाला कोणावर राग येत असेल ना तर त्याचा विचार करा आणि एकदम बारीक 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 कुटा, म्हणजे ते लवकर कुटलं जाईल. नंतर आपण तेल गरम करायला ठेवू. त्याच्यामध्ये आपण जिरं टाकू आणि नंतर मग थोडी हिंग टाकू. हिंग टाकल्यानंतर आपण त्याच्यात कढीपत्ता टाकू आणि हे थोडंसं तडकलं की मग आपण त्याच्यामध्ये हा ठेचा टाकू जो आपण तयार करून ठेवलेला आहे. आणि ठेचा एकदम असा लाल होऊ द्यायचा, एकदम असं तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचा. मग मी मीठ टाकलंय आणि एकदम थोडीशी हळद टाकलेली आहे, एकदम नावापुरती हळद टाकलेली मी. त्याच्यानंतर आपण परत मिक्स करायचं सगळं आणि मग आपण जे वांगे कापून ठेवले होते बारीक बारीक, ते वांगे त्यात टाकून द्यायचे. हे त्यात टाकले की परत एकदा चांगल्याने मिक्स करा त्याला आणि अर्धा ग्लास पाणी टाका. अर्धाच्या वरती पण झालं तरी चालेल, पण अर्धाच ग्लास टाका आणि एक शिट्टी करून घ्या कुकरला. एक शिट्टी झाल्यानंतर त्याला आपण असं घोटून घेऊ. तुम्ही ग्लासने किंवा जे पण घोटणी वगैरे असेल त्याच्याने घोटून घ्या आणि तयार आहे आपली वांग्याची भाजी घोटलेली.